मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया हॉटेल स्टाईल चिकन मसाला रेसिपी। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। सुरुवात करू या रेसिपीला। सगळ्यात आधी आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यानंतरच याची भाजी बनवायला घ्यायची आहे। चिकन हे साधारण 350 ग्रॅम आहे। अशा प्रकारे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 4 ते 5 लसूण पाकळ्या मिक्सरला वाटून घ्यायच्या। हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि धना पावडर 2 चमचे हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि चिकनला लावून घ्यायचे आहे। चिकनला हे सगळे मिश्रण लावून घेतल्यानंतर चिकन आपण 5 मिनिटे झाकून ठेवून द्यायचे आहे बाजूला। यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। एक कांदा चिरून घ्यायचा आहे आपण। अशा प्रकारे बारीक कांदा चिरल्यानंतर तो आपण तेलात घालून परतवून घ्यायचा आहे। जरासा लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। त्यानंतर आपण चिकन जे बाजूला झाकून ठेवलेले होते त्याच्यातील एक एक पीस करून या कांद्याच्या फोडणीमध्ये घालायचं आहे। 2-3 मिनिटे कांद्याची फोडणी केलेली आहे, त्यात हे चिकन आपण फ्राय करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटे चिकन आपण शिजवून घेणार आहोत। 2-3 वेळेस तुम्ही झाकण काढून बघू शकता। यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहोत। 1 चमचा मीठ घालून आपण हे फ्राय करून घेऊया। पुन्हा चिकनच्या भांड्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण चिकन 5 ते 7 मिनिटे शिजवून घेतलेले आहे। झाकण ठेवल्यामुळे चिकनला थोडे पाणी आणि तेल बाजूला सुटते। आता हे चिकनचे पीस जे आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। चिकनच्या बाजूला जे तेल आणि पाणी सुटले आहे याचा सुद्धा आपण वापर नंतर करणार आहोत। अशा प्रकारे सगळे चिकनचे पीस आपण एका भांड्यात काढून घेतलेले आहे। आता एक पितळाचे पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे। त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता घातलेला आहे। मी एक ग्रेव्ही बनवलेली आहे, त्यामध्ये खोबरे भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर तीळ, थोडी खसखस आणि धनेसुद्धा थोडे भाजून घेतलेले आहे। याचबरोबर एक मोठा कांदा भाजून घेतलेला आहे, त्याची ही ग्रेव्ही बनवलेली आहे। आता ही ग्रेव्ही आपण तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची। त्यानंतर एक टोमॅटो, अद्रक, लसूण, एक हिरवी मिरची याचेही वाटण करून घेतलेले आहे, ते सुद्धा या फोडणीमध्ये आपण घालणार आहोत। आता हे चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। मसाल्याला बाजूला थोडे तेल सुटायला लागले की 2 चमचा घरगुती मसाला घालून घेणार आहोत। यानंतर अगदी थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। हळद छोटे 2 चमचे घालून घ्यायचे आहे, कारण आपण अगोदरही चिकनला हळद वापरलेली आहे। आणि लाल मिरची पावडर तुम्हाला हवी त्या प्रमाणात घालू शकता चवीनुसार। मी 3 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे। ही मीडियम आहे चवीला, त्यामुळे 3 चमचे वापर केला आहे। आता चिकन मसाला 1 चमचा घालून घ्यायचा आहे, मोठा 1 चमचा घालायचा आहे। हे सगळे जिन्नस आपण एकजीव करायचे आहे परतवून। चिकन परतवून जे बाजूला तेल पाणी उरलेले होते ते सुद्धा आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत। आता हे सर्व जिन्नस परतवून झालेले आहे। यामध्ये आपण चिकनचे जे पीस बाजूला काढून ठेवलेले होते ते या मसाल्यामध्ये घालून परतवून घ्यायचे आहे। चांगले एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे।
भाजी करत असताना मी एका बाजूला पाणीसुद्धा गरम केलेले आहे या भाजी करता। हे पाणी आपण मसाल्याचे भांडे धुण्याकरता वापरून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत। या भाजीमध्ये आपण अगोदरही मीठ घातलेले आहे, तरी आता चवीनुसार पुन्हा 1 चमचा मी मीठ घालून घेतलेले आहे। हे सर्व परतवून घेतल्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवून साधारण 15 मिनिटे ही भाजी शिजवायची आहे। अधूनमधून तुम्ही ही भाजी चेक करू शकता, यातील पीस शिजलेले आहेत की नाही। अशा प्रकारे आपली 15 मिनिटात ही भाजी तयार झालेली आहे। याला पाणी अगदी थोडेच ठेवायचे, जास्त नाही। तुमच्या गरजेनुसार तुम्ही या भाजीला पाणी ठेवू शकता। मला अगदी थोडी रशी हवी म्हणून मी ही भाजी अशा प्रकारे बनवलेली आहे। हा झाला आपला चिकन मसाला तयार। चिकन मसाला सोबत आज मी बनवलेले आहे तांदूळाचे धिरडे। यासोबत तुम्ही चपातीही खाऊ शकता। आजची चिकन मसाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।